आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. मंत्री सावकारे व त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंदवा, नगराध्यक्षा. भुसावळच्या राजकारणाचा गुंता वाढणार. कागदपत्र जमवून देण्या इतका रिकामा वेळच नाही, मंत्री संजय सावकारे. भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ गायत्री चेतन भंगाळे यांनी त्यांच्या विरोधात खोटे व बनावट कागदपत्र सादर करून जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप करत जळगाव पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या गायत्री भंगाळे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलंय की त्यांच्या जात दाव्याची सुनावणी जळगाव येथील जात पडताळणी समिती समोर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनी त्यांचा दावा फेटाळण्यासाठी विविध पुरावे सादर केल्याचा प्रयत्न केलाय. गायत्री भंगाळे यांच्या म्हणण्यानुसार सावकारे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील फत्तेपूर बजेरिया इथं जाऊन काही कागदपत्र मिळवली आणि ती समिती समोर सादर केली. समितीच्या दक्षता पथकानं या कागदपत्रांची पडताळणी करत अहवालही सादर केला. मात्र या अहवालात दाखवलेली शेती व संबंधित मालमत्ता ही भंगाळे किंवा त्यांच्या नातेवाईकांची नसून ती पूर्णपणे इतर व्यक्तीची असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात रजनी सावकारे व त्यांच्या सहकार्यांनी संगनमतानं फसवणूक केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू होण्याची शक्यता असून जात पडताळणी प्रक्रियेवर याचा परिणाम होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकरणामुळे भुसावळमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहे. या संदर्भात मंत्री सावकारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की मी व माझ्या सौभाग्यवतीनं या संदर्भात एकही कागद कुठलाही विभागाला दिलेला नाहीये. तेवढा वेळही आमच्याकडे नाही. संबंधित विभागानं माहिती घ्यावी व जे जे दोषी असतील त्या सर्वांची चौकशी करावी असं मत मंत्री संजय सावकारे यांनी आव्हान न्यूजशी बोलताना सांगितलंय. आज आपण शिष्टमंडळासोबत अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. नेमका काय विषय होता? तिथं मी तक्रार करायला आलेलो आहे रजनी सावकारे आणि संजय सावकाऱ्यावरती. यूपीला यांचे अधिकारी आणि यांचे पीए वगैरे जाऊन तिकडनं खोटे डॉक्युमेंट आणत आहे. गेल्या 80-90 वर्षापासून मी भुसावळला राहतो आहे आणि तिथं जो व्यक्ती दाखवत आहे त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही आहे असे भुसावळ शहराला म्हणजे दिशाभूल करत आहे की माझं कास्ट सर्टिफिकेट बनायला नको किंवा मला व्हॅलिडिटी भेटायला नको असे हे पद्धत करत आहे आणि जात पातळीचे मॅडम आहे त्यांची दिशाभूल करत आहे. आता आपण पोलीस प्रशासनाशी काय चर्चा झाली, काय आपल्याला आश्वासन मिळालं? ते कारवाई करण्याचं आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि नक्की ते त्याच्यावरती म्हणजे तपास करतील आणि नक्की मला म्हणजे विश्वास आहे की मला म्हणजे न्याय भेटेल. आज अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे आले असता आमच्या गायत्री भंगाळे या नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यावर समितीमार्फत म्हणजे त्यांचा जातीचा दाखला हा जो समितीकडे त्यांचे केसेस चालू आहेत तर त्याच्यावर रजनी सावकारे यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांचे जे पर आजोबा आहेत त्यांच्या नावाला मिळती जुळती अशी खोटी कागदपत्रे आणून त्या ठिकाणी त्यांनी ते सादर केलेली आहे. आणि जे समिती असते जी दक्षता समिती आहे त्या दक्षता समितीने चिरीमिरी घेऊन पैशाचा मोठा आर्थिक घोटाळा करून आर्थिक देवाणघेवाण करून आणि मंत्र्याच्या प्रेशरमध्ये येऊन त्यांनी त्या ठिकाणी सगळे खोटे कागदपत्र आणि खोटा अहवाल त्या ठिकाणी सादर केलेला आहे. म्हणून आज आम्ही अधीक्षकांची या ठिकाणी भेट घेतली व त्यांना सगळे त्या ठिकाणी जो मिळत्या जुळत्या नावाचा व्यक्ती आहे तो हयात आहेत आणि यांचे पर आजोबा जे आहेत ते मृत पावलेले आहेत. तर त्यांचे आम्ही सगळे तिथून आधार कार्ड वगैरे त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आणून आम्ही या ठिकाणी त्यांची रितसर तक्रार दिलेली आहे व त्यांच्यावर 420चा खोटा गुन्हा दाखल व्हावा व त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी उल्हास पगारे नगरपालिकेत नगरसेवक आहे आणि प्रतुद्यापदी विराजमान आहे. आता पोलीस प्रशासनाने नेमके काय आपल्याला पोलीस प्रशासनाने एसपी साहेबांना आता फोन लावला आणि त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि आमची जी आम्ही पुरावे त्या ठिकाणी सादर केले ते पुरावे सगळे त्यांनी वाचून घेतले
आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पुढील कारवाई करणार आहोत. आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना, नगराध्यक्ष ताई आणि सर्व भुसावळचे नगरसेवक यांच्या माध्यमातून एक तक्रार अर्ज दाखल केला. तो तक्रार अर्ज असा होता की पराभूत उमेदवार रजनी सावकारे यांनी खोट्या पद्धतीने बनावट कागदपत्र यांच्या जात पडताळणी दाव्याच्या संदर्भात दाखल केलेलं आहे. ते कागदपत्र खोटे असून यांच्या आजोबाला मरून कमीत कमी 60 ते 70 वर्ष झालेले आहेत, परंतु जीवित व्यक्तीचे कागदपत्र यांनी त्यांच्या नावावर दाखवून ती कागदपत्र यांची आहे आणि हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत, अशा प्रकारचा एक भोंगळ कारभार आणि फ्रॉड, 420पणा आणि लवाडपणा, खोटेपणा या ठिकाणी रजनी सावकारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे. त्या संदर्भात तक्रार दाखल करून आम्ही आज साहेबांची भेट घेऊन साहेबांना त्या संदर्भात निवेदन दिलं आणि त्यांना मागणी केली की यांच्यावर तो खोटा लबाडेपणाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. आपलं नाव आणि पत्ता सांगा. अनुप खोब्रागडे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.